हॅलो, गुड मॉर्निंग. तर आता आमची जायची तयारी चालू आहे. तर इथे छान असा नाश्ता बनवला बिलकुल घेऊन जाईल. इडली, चटणी आणि हा सांबार प्रणय दिदूंनी बनवला आहे. तर चला आता पटापट नाश्ता करते. हो, कोण आहे रूप? छोटे पप्पा. रूप घ्यायचे नाही मग तसे. नाही नाही, एवढं नका देऊ. नाही म्हणा, नाही छोटी मम्मी. ब्लॉग बी करू शकते 5 मिनिटात तुझ्याकडे. चला बाय, आता आम्ही निघतोय. बाय नाविन्य बाबू. चला ते मी कॅब स्केड्यूल केली होती, त्यामुळे ती ऑन टाईम होती आणि आम्ही निघालो दिल्ली एअरपोर्टला जायला. सोनूताई आणि प्रणय जिजूकडे हे 3 दिवस खूप छान गेले. त्या दोघांनी माझा खूप छान असा पाहुणचार केला. रोज माझ्या आवडीचं जेवण बनवणं, मला गरमागरम जेवण देणं आणि सोनूताई आणि प्रणय जिजू माझी प्रत्येक गोष्टीची काळजी घेणं. चला बाय बाय बाय. रूप बाय कर पप्पाला, छोटे पप्पाला बाय. ठीक आहे मग. त्यानंतर आम्ही लगेच सबमिट केलं आणि बोर्डिंग पास कलेक्ट केलं. आमची फ्लाईट 2 तास लेट होती, त्यामुळे आम्ही लॉन्च एक्सेस घेतलेला. दुपारची वेळ होती आणि आम्हाला भूकही लागली होती. रूपचाही जेवणाचा वेळ झाला होता. त्यानंतर आम्ही छान असं पास्ता, बर्फी आणि तिथे बरेच काही फूड ऑप्शन होते ते एक्सप्लोअर केले आणि त्यानंतर आम्ही छान असं आम्ही तिघांनी पोटभर मस्त जेवण केलं आणि माझ्या रूपनेही छान अशी एक झोप काढली. त्यानंतर फ्लाईटचाही टायमिंग झालेला आणि आम्ही निघालो पुण्याला यायला. तर आमच्यासोबत रूप असल्यामुळे आम्हाला काही वेट करायची गरज नव्हती आणि लाईनमध्ये लागायचीही नाही, कारण बेबीजसाठी सेपरेट लाईन होती. त्यानंतर आम्ही पुणे एअरपोर्टला पोहोचलो आणि घरी जायला निघालो. सिम्बाला कधी भेटते असं मला चाललं होतं आणि तुम्ही बघा त्याची रिॲक्शन. येतो माती कोण येतो. चल सोडून दे माझं बाबू, सोडून दे रूप तिकडे आहे ना. ओनू बोपली सोनू. अरे बापले डायरेक्ट बाल नाही दिल बाबा पप्पा. चला हो मग बबू माझं पाणी बिणी पिलं.